रेशन धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 1 जानेवारीपासून राज्यव्यापी संप सुरू केलाय. हा संप आज 5व्या दिवशीही कायम आहे. आज कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दसरा चौकात जोरदार आक्रोश निदर्शनं करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रेशन दुकानदारांना 2G मशीन बदलून 4G ई-पॉस मशीन मिळावीत, रेशन दुकानदारासाठी कालबाह्य प्रचलित नियम बदलून नवीन नियम तयार करावेत, 150 मार्जिन मनीमध्ये वाढ करून किमान 300 रुपये मार्जिन मनी करावा, मासिक इन्कम गॅरंटी 50,000 रुपये मिळावेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 लाभार्थ्यांचे पात्रता निष्कर्ष त्वरित बदलण्यात यावेत, यासह विविध मागण्या रेशन धान्य दुकानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केल्या आहेत. सरकारनं मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका तात्काळ घ्यावी, अन्यथा 16 जानेवारीला दिल्लीतील रामलीला मैदान ते संसद भवन असा भव्य मोर्चा काढून बेमुदत धरणं आंदोलन करू असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला. या आक्रोश आंदोलनात ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, श्रीपतराव पाटील, संदीप लाटकर, संजय येसादे, गजानन हवालदार, राजेश मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.